तर मी काही दिवस झाले गावाकडे गेली होती आईच्या घरी, तर आता वापस आली पुण्याला आणि घरामध्ये धूळ बऱ्यापैकी झालेली होती. बाकी तर सर्व आवरून ठेवलेलंच होतं, पण थोडंफार राहिलंच होतं. जसं मला पटते तसं मग मी आवरून घेतलं. आणि खूप दिवस झाले आता काही व्हिडिओ वगैरे ना 10-12 दिवस झाले असतील मी आईच्या घरी गेली होती. तर मग तिकडेच राहिली, कारण की भरपूर म्हणजे तब्येत खराब होती, तर वॉमिटिंग वगैरे प्रवासामुळं होऊन जातं. तर तसं काय झालेलं होतं. तर मग आता मी हे सगळं आवरायला घेतलं होतं. तर आज आम्ही सकाळी आलो 6 वाजता पुण्यामध्ये आणि इकडे आलो रूमवर. तर बघितलं सगळं चकचक होतं, पण बऱ्यापैकी नव्हतं, म्हणजे जसं मला आवडतं तसं नव्हतं. त्यामुळे मग मी असं व्यवस्थित ते पेपर सगळं जेवढं माझं सामान आहे तेवढं मी करून घेतलं आणि सर्व किचन वाटा वगैरे क्लीन केला. तिथे भांडे थोडेच दिसत आहेत, पण त्याआधी घासलेले बरेच म्हणजे एवढे सारे घासलेले होते नाही मागे दिसतात, तेवढे घासून ठेवले. आणि भाजीपाला वगैरे निवडला, असं काहीतरी माझं काम सुरू होतं. परत सगळे तिकडलं बेसिंग, बाथरूमचं बेसिंग, परत असे बेसिंग घासले आणि बरेच कामं झाले आज. इकडले जो ओपन स्पेस आहे गॅलरी वगैरे, तर ते पण घासला आणि बाकी तर काय नाही समजा. आणि आपूची मस्ती आता मी तुम्हाला दाखवते की आपूची मस्ती काय सुरू आहे. आपूची अशी काय मस्ती सुरू आहे, कारण की तिला मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी मग मी असंच काहीतरी तिला करून देते. तर तिने एवढा सारा गर्दा केला. हो ना अपूर्वा, तू काय केलं हे? आणि हिचे केसाचं मी ना दोन्ही ते झिट्टू घातले होते, पण तिने ते सोडून टाकले. आणि आता त्यात पण मन खेळून झालं, ते पण नकोय. आणि अजून एक गोष्ट दाखवते ज्यात मी तिला गुंतवलं होतं, ते म्हणजे तिच्यासाठी हे ABCDचं आणलं होतं, पण हे वाचणं कमी आणि याला चिकटपट्या जास्त चिटकवणं असं चाललं होतं. आता काय झालं, आपूचं असं काही खेळणं सुरू आहे. आता तिचं चाललं ते चिकटपट्टीचं खेळ, चिटकवणं वगैरे. तर हे तिचं सुरू राहील आता खेळणं खूप वेळ. तर माझं किचन क्लीन झालं, म्हणजे सगळं क्लीन झाल्यासारखंच वाटतं मला. किचन पूर्ण क्लीन आहे. आता मला काहीच म्हणजे करायचं काम नाही असं नव्हतं, पण हॉल केला मी. करायचं तेवढं गरज नव्हती मला हॉलची, पण पसारा होणारच होता. जसं की आता असं झालं आहे पसारा, तसं हा होतोच, त्यामुळे करायची काही तेवढी गरज नव्हती. पण मी थोडं बरोबर केलं आणि आता ठीक आहे समजा. आणि बाकी काय केलं आहे मी, बाकी मी टॉयलेट बाथरूम वॉश केलं. आणि अजून काय केलं, अजून बाकी काही नाही केलं मी, एवढंच केलं. हां, कपडे धुतले. कपडे म्हणजे खूप सारे होते. आता बसमधून आम्ही जरी प्रवास करून चांगल्या बसमधून जरी आलो ना, तरी पण तिथलं थोडंसं ना इकडे तिकडे होतंच. म्हणजे इकडे तिकडे म्हणल्यापेक्षा की घाण राहतच, किती जरी नाही म्हणलं तर जसं की आपूचं स्वेटर वगैरे अशा बऱ्याच गोष्टी राहतात. तर त्या मला ना नाही तशा यूज करू वाटत, त्यामुळे मी त्या मशीनमध्ये लावून दिल्या आणि म्हणलं तोपर्यंत आपलं होऊन जाईल. तर अशा भरपूर कामं, म्हणजे आम्ही 6 वाजता इथे आलो तेव्हापासून कामच होते. आता कुठेतरी रिलॅक्स झालं. आता 5:30 वाजत होते. तर त्यामुळे मग दुपारी मी खिचडीच बनवली होती. काय बनवायचं म्हणजे होतं भाजीला वगैरे, पण कंटाळा पण आलेला आणि नकोच म्हटलं, साधं सिंपलच बनवूया. तर तसंच बनवलं. तर आता मी चहा बनवते आणि आपू तिकडे खेळते. तिला पण थोडंसं दूध वगैरे देते मी प्यायला. आणि तिचं बघा तिकडे बसून खेळणं सुरू आहे. तिथे चिकटपट्टी त्या याला लावती येते पाटीला आणि काढते लावते. आता मोबाईलपेक्षा हे छान आहे, त्यामुळे मग मी तिला देते. कारण की मोबाईल बघून ना एक तर मला व्हिडिओ काढता येत नाही. तिच्याजवळ जर मोबाईल असला ना तर मी नाही काढू शकत. त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी राहतात. आता जसं की मी काम वगैरे करत होती ना, तर तेव्हा ते शूट घेताच नाही आलं, कारण की ती ना सारखा मोबाईल मागत होती. म्हणून मी 1-2 तास समजा कधी मोबाईल, कधी इकडे तिकडे खाऊ सर्व हे तिकडं कर वेस्ट, पण म्हणजे जास्त पण मोबाईल नाही. त्यामुळे मग मी तिला दिला ते. पण आता अशी वेळ आली की आता नको बाबा, बस झाला मोबाईल. ती पण थकली आणि मी पण थकली तिला मोबाईल बघून देऊन. आणि म्हणून आता मी ते चिकटपट्टीचे ऑप्शन आलीच माझ्या. काय मा काय मम्मा, हे केस कसे केले तू हे केस? मी तिला एवढं छान म्हणजे ना 2 काव घालून दिले ते इकडने आणि इकडने. तिनं पूर्ण
उपसून टाकले राग राग असं तरी काहीतरी सुरू होतं. हे शेंग खाते का तू? हे बघ बर काय. आणि जेव्हा मी आईकडे गेली होती ना, म्हणजे आत्ता गेली होती ना, तेव्हा मी 2-3 वस्तू आणल्या होत्या. तिथे ना थोडंसं सेल टाईपच होतं म्हणा, काय माहिती सेल होतं की काय माहिती, पण बऱ्याच गोष्टी अशा स्वस्तामध्ये आपल्या भेटत होत्या मला. आणि त्यामुळे मग मी अशा काहीतरी घेतल्या. हे स्टिकर वॉल्सला लावायचं आणि ते हँगर टाईप आहे, तर हे चिटकून जाते वाटतं. आणि आपण याला होल पण आहे, तर ते पण करू शकतो. त्यामुळे मग मी ते आणलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी भरपूर अशा गोष्टी आणल्यात तिकडून, कारण की स्वस्तात पण भेटत होत्या आणि खूप छान असं दिसायला पण छान होतं, युनिक. त्यामुळे आणलं हे मिठाचं पण. आणि यामध्ये मीठ वगैरे ठेवलं की छान दिसून जातं. आणि खालून असं टाकायचं आणि वरतून समजा हे करायचं, असं काहीतरी आहे. आणि अजून ती बास्केट कुठे कापू? तिकडे बास्केट तिने हे केली आहे. आणि आपूसाठी मी हे डिश आणली होती. तर या डिशला ना हे डिश आणि याच्यासोबत असा कप आहे. तर असं काहीतरी आहे, मी एक वेळ दाखवते. साठी असा कप आणि त्यासोबतच अशी डिश होती. तर म्हटलं तिला ना गरम तर यामध्ये देऊ शकत नाही आपण, हे प्लॅस्टिक आहे त्यामुळं. तर मला हे माहिती होतं, पण म्हटलं चला आपण घेऊया. कारण की जसं की तिला जर कधी थंड दूध वगैरे, ज्यूस वगैरे म्हणा, असं काहीतरी प्यायचं असलं त्या टाईपमध्ये आपण हे देऊ शकतो. आणि हे जे आहे ना, हे मी तिला पोळी वगैरे, परत धिरडे, डोसा वगैरे देण्यासाठी जास्त गरम नसतं, त्यामुळे मग आपण देऊ शकतो. खिचडी म्हणजे खूप मेल्टवाला आपण याच्यात देऊ शकत नाही, त्यामुळं पण मी असंच घेतलं शो म्हणून. आणि बाकीच्या वस्तूमध्ये दाखवायला ना हा एक डब्बा घेतला होता. हा एक डब्बा घेतला, तर हा मला खूप जास्त आवडला होता. म्हटलं काही पण आपण याच्यात ठेवू शकतो, त्या टाईपमध्ये आहे. आणि मी कपाचा सेट पण आणि बरंच काही घेतलेलं आहे, पण तिथे मी वॉश करून ठेवलं ते, कारण की म्हटलं ते व्यवस्थित नसेल, त्यामुळं म्हटलं चला ते धुवूनच ठेवलेलं बरं. आणि हां, अजून एक लक्षात आलं, मी हे ताट पण असं डिश टाईपच आहे, हे पण घेतले तिथूनच, कारण की यामध्ये पण आपण पोहे वगैरे बाकी दुसरे काही गोष्टी आपण घेऊ शकतो. किंवा मी हे सगळं ना मी आपूसाठी घेतलं. छोट्या छोट्या गोष्टी मला खूप जास्त आवडतात त्यामुळं. आणि हा दिसतो ना, हा छोटूसा ट्रे. छोट्या छोट्या गोष्टी मला भरपूर अशा गोष्टी आपल्याकडे होऊन जातात आणि आपल्याला ते नाही लक्षात येत. आता मी तुम्हाला ते भरण्या पण आताच दाखवून देते. थोडासा आवाज होईल, पण नंतर दाखवलं लक्ष नाही राहत. आणि आपूचं काय झालं मी दाखवते. आपूच्या आजोबांनी म्हणजे माझ्या पप्पांनी तिच्यासाठी भरपूर असे चॉकलेट आणले होते, तर ती चॉकलेट खायचं एवढा हट्ट करते आणि कधी कधी मला तिला द्यावं लागतं. काय करू शकत नाही मी, कारण की दिवसभर ना ती एवढं जास्त परेशान करते. किंवा मग अशी रुसून बसते. रुसून बसण्याची वेगळीच पद्धत धरली. 2 हात बांधायच्या आणि रुसून जायचं, म्हणजे समोरचं ऑटोमॅटिकली देऊन जाते तिला गोष्टी. पण जर तिला कळलं की ती तिच्या रुसण्यानं आपल्याला काही फरक नाही पडणार, तर कसं करणार पिल्लू तू? मी भरपूर गोष्टी आणल्या. आता मी एक एक हळूहळू काढते. आता बघा, हे एक आणलंय, हे 2 आणलेत मी वाटतं, 2च आणले. आणि 2 कप आणलेत. तर हळूहळू मला ह्याच्यातून काढावं लागणार आहेत. हळूहळू का मी एवढे काम करते, कारण की तिकडे आपूचे पप्पा झोपलेले आहेत. आवाज जर झाला तर त्यांची पण झोप नाही होणार, त्यामुळे म्हटलं चला हळूहळू करूया. आणि तर हे बॅक कॅमेऱ्यानेच दाखवावं लागेल, त्यामुळे हे असे कप आहेत आणि खूपच छान डिझाईन आहे, खूप छान वाटते, त्यामुळे मग मी आणले होते. आणि जो हा कप आहे ना, हा मी डीमार्टमधून आणला होता. आणि हा 85 काय माहिती, मला आठवत नाही, पण 85 का काहीतरी रुपयाचाच होता हा. आणि हे पण छान आहेत बघा, एवढे छान कप आणले तुम्ही. आणि ह्या 2 भरण्या आहेत. तर ह्या भरण्या ना खूपच छान आहेत. यामध्ये आपण मीठ बरेच काही सामान ठेवू शकतो. आता आवाज नाही म्हणता होणारच आहे थोडाफार. तर हे बघा, अशा काहीतरी भरण्या आहेत आणि मला हे खूप जास्त आवडलं, त्यामुळे मग मी घेऊन आले. माझ्याकडे नव्हतं हे सर्व काही.
तर मी तुम्हाला सांगणार होती माझ्या आयुष्यातली गोष्ट मी सगळ्यात आवडती आणि सगळ्यात जास्त आवडती बंद करणार आहे ती म्हणजे चहा. आज पिते आहे, उद्यापासून नाही पिणार, उद्या न्यू इयर आहे. तर मी असं ठरवलं की चहा नाही प्यायचा. आणि ते का ठरवलं त्याचं रिझन म्हणजे मोठं होत चाललं त्यामुळं पण. आणि असं नाही की वेट लॉस करायचं वगैरे असं काहीच नाही. ते दुसरंच रिझन आहे. माझ्या तोंडातलं खूप जास्त येतं आहे आणि हीट पण खूप जास्त वेगळंच होतं आहे मला, त्यामुळं नाही. आणि मी हे मधात बोलते पण हे बघा किती छान आहे ना. एवढुल्या गोष्टी कोणाकोणाला आवडतात खरंच कमेंट करून सांगा. आणि मला तर एवढुल्या आणि माझ्या मम्मीला पण खूप जास्त आवडतात. छान आहे ना. आणि बरंच हा पण ग्लास आणला होता मी एवढूसाच. आता हा व्हिडिओमध्ये मोठा दिसत असेल पण खूप छोटा आहे दुरून पण. हां, तर मी चहा का सोडते याचं मी कारण नाही देते पण हे खरं रिअल आहे. इकडे ना इथे तोंडामध्ये ना येतंय आणि तिखट अजिबात जमत नाही. त्यामुळं मग मला ते चहा बंद करून बघायचं आहे. आणि मी चहा जास्त दिवस नाही, 1च महिना बंद करून बघणार आहे. आणि जर चेंजेस झाले, चेंजेस म्हणजे की माझ्या तोंडातलं कमी झालं, हा तर एकच शब्द बोलू दे, माझ्या तोंडातलं कमी. तर आपू मधात करत होती. तर मी चहा सोडून बघते आणि त्याचं म्हणजे बघते की काय कसं काय होतं, किंवा मग माझं ते तोंडातलं थांबतं की नाही थांबत. आणि उद्या असं पण न्यू इयर आहे तर आपण तेवढं करू शकतो. म्हणजे माझ्या स्वतःसाठीच करते मी, दुसऱ्यासाठी नाही करत. म्हणून आता न्यू इयर तसं ना मला म्हणायला पण होईल. आणि मी ते म्हणजे ना हे करू शकत नाही, मोडू शकणार नाही मी ते. आणि मी स्वतःसाठीच असं ठरवलं की चहा पिऊन पण काय असं मोठं काम होत नाही आपल्याच्याने. तर बघूया सोडून सुटतो का. आणि म्हणजे सगळ्यात आवडती गोष्टी माझ्या लाईफमधली ना चहाच आहे. तर मी आज शेवटचा चहा घेते. काय माहिती रात्री एकदा घेईल की नाही. आपू तुला चहा प्यायचा का ग? हे बघ कसं उतू चालला. अरे गेला फुक आपू. हा, दिसायला एवढा छान चहा पण हा चांगला नसतो. का चांगला नसतो काय? चाल ग बस. गावाकडे गेलो होतो ना तेव्हा आपूची एक गोष्ट सांगते. आपू काय करायची माहिती आहे का, कुणी पण असो तिला जर काय बोललं ना तर अशी करायची. कशी करायची आपू तू? खूपच भारी करायची. ते नाही सांगू शकत आपण, लहान मुलांचं खूप क्यूट दिसतं ते करताना. पण ती तशी करायची. आणि आम्ही जसं इथं आलोय ना तिच्यावर मी एवढी ओरडते, तिचं ते कुठे गेलं माहिती. आणि ते सगळं इतके नाटकं होते कारण की तिथे मामा होता, आजी होती, म्हणजे माझी मम्मी पप्पा होते. त्याच्यामुळे ही पोरगी ना नाव कोणाचं नाही ऐकायची, एवढी नाटक बाजे. आणि आता मी तिला माहिती एवढी ओरडायली अक्षरशः मी तिला मारायली पण ती काय करते माहितीये का, जू नाही विसरून चालली. म्हणजे दुसऱ्याच्या घरी गेल्यावर किती नाटकं सुचतात ना मुलांना की हा मम्मानं मारलं तर आहे, मला आजी आहे आजोबा आहे, तुझी काय गरज नाही, अशा टाईपमध्ये तिचं चाललेलं. तर बघा किती म्हणजे ना मी इथं असं लावून टाकलं. म्हणलं याला माझ्या पर्स वगैरे अजून पण लटकवायचं राहिलं पण आताच लावलंय मी. आता काय माहिती ते किती पक्क आहे, पण भरपूर पक्क दिसतंय मला. ते भरपूर पक्क दिसते. इथं कॉर्नरला तो राहतो पण इथं बरं मला पटकन माझ्या हातात मोबाईल होता म्हणून मी दाखवते. हे बघा, चेन खोलून सगळं हे करून लगेच तिने ना आपलं सगळं मिक्स केलं. तर असं काय मी आता स्वयंपाक पण केला आणि एवढा कंटाळा आला ना आता सकाळपासून काम त्याच्यामुळं. आणि आपू इथं ब्रश चालला आपूचा संध्याकाळचा, हो ना अपूर्वा, आपूचा ब्रश चालला करणं. आणि आपूचे पप्पाचा टिफिन पण बनवला. ते इकडे बघ काय करते तू, मुन्नूला घेऊन काय करते आपू? ब्रश करते. मुन्नूचा कर ब्रश, मुन्नूचा ब्रश कर, मुन्नूचा. ओ ग मा
मुन्नूला कर म्हणा ब्रश.